नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्षातील तृतीय सत्रातील असणाऱ्या हवामानशास्त्र या पेपरचा भूगोलाच्या असणाऱ्या या पेपरचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. मित्र हो, मागील तासामध्ये आपण हवामानशास्त्रामध्ये असणारा बाष्पीभवन, अद्भुत उष्णता आणि मग त्यानंतर आर्द्रतेचा या ठिकाणी विचार करतो. आर्द्रतेचा विचार करत असताना आपण बघितलं की आर्द्रता म्हणजे काय, तर वातावरणातील हवेच्या अनुषंगाने असणारं जे काही बाष्प आहे या बाष्पाला आपण आर्द्रता असं म्हणतो. म्हणजेच हवेतील असणाऱ्या बाष्पाचं प्रमाण म्हणजे आर्द्रता होय, हे आपण या ठिकाणी अगोदरच्या तासामध्ये या ठिकाणी बघितलं आहे. आपण पाहतोय की संपूर्ण पृथ्वीचा जर आपण विचार केला आणि संपूर्ण पृथ्वीमध्ये असणाऱ्या वातावरणाचा जर संदर्भ या ठिकाणी घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की या वातावरणामध्ये जवळपास 2 ते 4% एवढं बाष्प या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. 2 ते 4% बाष्प असलेलं आपल्याला या ठिकाणी आढळतं. म्हणजे अशा पद्धतीने मित्र हो, या वातावरणामध्ये बाष्पाचं असणारं प्रमाण किंवा या हवेमध्ये असणारं बाष्प म्हणजेच त्या ठिकाणची असणारी आर्द्रता हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. मग आपण मागील तासामध्ये आर्द्रतेचा विचार करत असताना आपण बघितलं की आर्द्रता ही जी काही आहे ही ज्यावेळेस अदृश्य स्वरूपामध्ये प्रामुख्याने ही आपल्याला दिसून येते. म्हणजे वातावरणातील असणारं बाष्प हे आपल्याला आर्द्रतेच्या अनुषंगाने ज्यावेळेस अदृश्य स्वरूपामध्ये हे आपल्याला जर येतं, ज्या आपण पाहतोय की साधारणतः काही वेळेसच ढगाच्या स्वरूपामध्ये किंवा ढग असतील तर या ढगाच्या स्वरूपामध्ये हे बाष्प आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर अशा पद्धतीने हे असणारी आर्द्रता, या आर्द्रतेचा आपण मागील तासामध्ये 3 प्रकार या आर्द्रतेचे या ठिकाणी बघितलेले आहेत. पहिला प्रकार आहे निरपेक्ष आर्द्रता. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय की विशिष्ट तापमानावर विशिष्ट आकारमानाच्या, विशिष्ट तापमान आहे आणि एक ठराविक प्रकारचं आकारमान आहे. या ठराविक आकारमानाच्या हवेमध्ये असणारं जे काही बाष्पाचं प्रमाण आहे, प्रत्यक्ष असणारं जे काही बाष्प आहे हे प्रत्यक्ष असणारं बाष्पाचं प्रमाण म्हणजे त्या ठिकाणची असणारी निरपेक्ष आर्द्रता. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेतलं होतं की एक घनमीटर आकारमानाची हवा आहे. या घनमीटर आकारमानाच्या हवेमध्ये जर 3 ग्राम एवढं जर त्या ठिकाणी बाष्प आहे तर 3 ग्राम ही त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता आहे असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण निरपेक्ष आर्द्रतेचा विचार हा मागील तासामध्ये केलेला आहे. त्यानंतर आपण विशिष्ट आर्द्रता बघण्याचा प्रयत्न केला की विशिष्ट आर्द्रता म्हणजे काय, स्पेसिफिक ह्युमिडिटी ज्याला आपण म्हटलंय की विशिष्ट आर्द्रता म्हणजे विशिष्ट वजनाच्या हवेमध्ये बाष्पाचे जेवढे वजन असेल किंवा बाष्पाचं जेवढी वजनी प्रमाण आहे या बाष्पाच्या असणाऱ्या वजनी प्रमाणाला त्या प्रदेशातील असणारी विशिष्ट आर्द्रता असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण बघत असताना आपण बघितलं की विशिष्ट आर्द्रता म्हणजे काय, तर विशिष्ट आर्द्रता म्हणजे त्या प्रदेशामध्ये बाष्पाचं प्रमाण कसं आहे या बाष्पाच्या प्रमाणानुसार ही आर्द्रता आहे. मात्र या ठिकाणी आपण अगोदरच्या निरपेक्ष आर्द्रता बघत असताना आपण आकारमानाचा विचार त्या ठिकाणी विचार केला होता. या ठिकाणी आपण हवेचा आकारमानाचा विचार केलेला नाही, तर या ठिकाणी हवेच्या वजनाचा विचार केलेला आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट वजनाच्या हवेमध्ये, एखादी विशिष्ट वजनाची हवा आहे, या हवेमध्ये जी काही प्रत्यक्ष किंवा जी काही वजनाचं बाष्प त्या हवेमध्ये आहे त्या वजनाच्या असणाऱ्या बाष्पाला त्या ठिकाणी आपण विशिष्ट आर्द्रता असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी मागील तासामध्ये घेतलं होतं की 1000 ग्राम वजनाची त्या ठिकाणी हवा आहे, तर 1000 ग्राम वजनाच्या हवेमध्ये
10 ग्राम बाष्पाचं प्रमाण आहे, तर 10 ग्राम ही त्या हवेची विशिष्ट आर्द्रता झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने विशिष्ट आर्द्रता ही देखील मागील तासामध्ये या ठिकाणी बघितलेली आहे. आज आपल्याला बघायचं आहे सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रतेला या ठिकाणी आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हटलेलं आहे. रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे सापेक्ष आर्द्रता. मग सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? तर विशिष्ट आकारमानाची जर हवा असेल, की एका विशिष्ट आकारमानाची आपण हवा घेतली, त्या आकारमानाच्या व विशिष्ट आकारमान व विशिष्ट तापमान असणारी जी काही हवा आपण घेतली, तर त्या हवेमध्ये बाष्पाचं असणारं प्रत्यक्ष प्रमाण व त्याच तापमानाच्या व आकारमानाच्या हवेचं प्रत्यक्ष बाष्प सामावून घेण्याची जी काही क्षमता आहे किंवा बाष्पधारण शक्ती आहे, या बाष्पधारण शक्तीचं असणारं गुणोत्तर यास आपण सापेक्ष आर्द्रता असं म्हटलेलं आहे. म्हणजे व्याख्या आपल्याला अशी करता येईल की विशिष्ट आकारमानाच्या व तापमानाच्या हवेतील बाष्पाचं प्रत्यक्ष प्रमाण व त्याच तापमानाच्या व आकारमानाच्या हवेची बाष्पधारण शक्ती यांचं असणारं गुणोत्तर यास आपण सापेक्ष आर्द्रता असं या ठिकाणी म्हणतो. म्हणजेच काय की हवेची निरपेक्ष आर्द्रता व हवेची बाष्पधारण शक्ती यांचं असणारं गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय. बघा आपण व्याख्या कशी करू शकतो, तर हवेची निरपेक्ष आर्द्रता व हवेची बाष्पधारण शक्ती यांचा असणारं गुणोत्तर म्हणजे यास आपण सापेक्ष आर्द्रता असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ आपण असं घेऊया की 1 घनमीटर आणि 30 अंश सेंटीग्रेड हवेत 1 घनमीटर आणि 30 अंश सेंटीग्रेड असणारी ही हवा आहे. हवेचं तापमान असणारी हवा आहे. या हवेमध्ये जे काही बाष्प आहे ते साधारणतः 19.5 एवढं बाष्प किंवा 19.5 एवढं बाष्प आहे आणि प्रत्यक्ष त्या हवेची बाष्पधारण शक्ती आहे 26.5. मग 19.5 भागिले 26.5 गुणिले 100 ही झाली त्या हवेची सापेक्ष आर्द्रता. म्हणजे सापेक्ष आर्द्रता काढत असताना ही गुणोत्तराने किंवा टक्केवारीच्या साहाय्याने या ठिकाणी काढली जाते. त्याचबरोबर जर हवेमध्ये बाष्प संपृक्तता जर असेल तर त्यावेळेस बाष्प संपृक्तता ही 100% पकडली जाते आणि सापेक्ष आर्द्रता काढत असताना या 100चा विचार त्या ठिकाणी केला जातो आणि म्हणून आपण सापेक्ष आर्द्रता काढत असताना त्याला गुणिले 100 असं या ठिकाणी करतो. म्हणून आपण सूत्र काय वापरतो, तर सूत्र वापरतो सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता
निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय की एका विशिष्ट आकारमानात एका विशिष्ट तापमानाचे ठराविक आकारमानाच्या हवेमध्ये प्रत्यक्ष असणारं बाष्पाचं प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता. आणि आपण तेच या ठिकाणी व्याख्येमध्ये बघतोय की ठराविक एका विशिष्ट तापमानाच्या व आकारमानाच्या हवेमध्ये असणारं बाष्पाचं प्रमाण व त्याच हवेची त्याच तापमानात त्याच आकारमानाची आणि त्याच तापमानाच्या हवेची बाष्पधारण शक्ती यांचं हे जे काही गुणोत्तर तयार झालेलं आहे हे गुणोत्तर आपण टक्केवारीच्या अनुषंगाने या ठिकाणी काढत असतो. म्हणून निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण शक्ती गुणिले 100 अशा पद्धतीने आपण सापेक्ष आर्द्रता या ठिकाणी काढत असतो. आणि मग आपण जर बघितलं की निरपेक्ष आर्द्रता ही 19.5 आहे म्हणजे विशिष्ट आकारमानाची व तापमानाच्या हवेमध्ये असणारे प्रत्यक्ष असणारं बाष्पाचं प्रमाण हे 19.5 आहे आणि त्याच तापमानाच्या व आकारमानाची हवेची बाष्पधारण शक्ती आहे 26.5 असं जर घेतलं आणि याला जर गुणिले 100 केलं तर या ठिकाणी त्या हवेची बाष्पधारण शक्ती जी या ठिकाणी 73.8% एवढी त्या हवेची बाष्पधारण शक्ती आलेली आपल्याला दिसून येते किंवा त्या हवेची सापेक्ष आर्द्रता आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मित्रहो, या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता काढत असताना आपण त्या हवेमध्ये विशिष्ट तापमानाला आणि विशिष्ट आकारमानाची हवेची असणारी हवेमध्ये असणारा प्रत्यक्ष बाष्प या ठिकाणी आपण बघत असतो. आणि त्याचबरोबर त्याला गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये मांडत असताना त्याच हवेचं आकारमान आणि तापमान सारखं असलेलं भागाचं त्या हवेचं एकंदर असणारं बाष्पधारण शक्ती किती आहे हे आपण बघतो. आणि यांच्या गुणोत्तराच्या अनुषंगाने आपण सापेक्ष आर्द्रता ही व्यक्त करत असतो. म्हणजे सापेक्ष आर्द्रता व्यक्त करत असताना विशिष्ट आकारमानाचे व तापमानाच्या हवेचा आपण या ठिकाणी विचार करतो. त्याचबरोबर त्या हवेची असणारी बाष्पधारण शक्ती देखील आपण बघत असतो. आणि या बाष्पधारण शक्ती त्या ठिकाणी असणारा बाष्प आणि बाष्पधारण शक्ती यांचा असणारं गुणोत्तर म्हणजेच याला आपण त्या ठिकाणची सापेक्ष आर्द्रता असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. आणि मग आपण बघितलं की 1 घनमीटर हवा आहे, 1 घनमीटर आकाराची हवा आहे, त्या हवेचं तापमान आहे 30 अंश डिग्री सेंटीग्रेड. 1 घनमीटर हवा आणि त्या हवेचं तापमान आहे 30 अंश डिग्री सेंटीग्रेड. त्या हवेमध्ये 19.5 एवढं बाष्प त्या ठिकाणी आहे. परंतु त्या हवेची बाष्पधारण शक्ती आहे 26.5. तर त्या हवेची सापेक्ष आर्द्रता किती असं ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस मग या गुणोत्तराच्या सहाय्याने ती सापेक्ष आर्द्रता येते 73.58% एवढी त्या हवेची सापेक्ष आर्द्रता आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्यावेळेस हवेची सापेक्ष आर्द्रता ही 100% होते त्यावेळेस ती हवा दमट असते.
ज्यावेळेस हवेची सापेक्ष आर्द्रता 100% होत असते त्यावेळेस ती हवा आपल्याला दमट झालेली किंवा दमट असलेली आपल्याला दिसून येते। याच बरोबर आपण जर बघितलं की सापेक्ष आर्द्रता जर 100% असेल तर ती हवा बाष्प संपृक्त झालेली आपल्याला दिसून येते। म्हणजे हवेमध्ये जर सापेक्ष आर्द्रता 100% आहे असं जर आपण म्हटलं तर ती हवा आता बाष्प संपृक्त आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं। त्यानंतर या सापेक्ष आर्द्रता असणाऱ्या हवेचं जर तापमान वाढलं तर सापेक्ष आर्द्रता ही कमी होते। हवेचं जर तापमान त्या ठिकाणी आपण वाढलं तर त्या ठिकाणी असणारी सापेक्ष आर्द्रता ही कमी झालेली आपल्याला दिसून येते। म्हणजे सापेक्ष आर्द्रता ही तापमानावर अवलंबून असते। त्या हवेचं तापमान जर जास्त असेल तर त्या हवेची सापेक्ष आर्द्रता ही कमी झालेली आपल्याला दिसून येते। कारण काय आहे तर कारण बाष्पधारण शक्ती ही तापमानावर अवलंबून असते। बाष्पधारणाची जी काही क्षमता आहे ही हवेच्या तापमानावर अवलंबून असते। म्हणून हवेचं तापमान वाढलं की आर्द्रता कमी होते आणि त्याचबरोबर बाष्पधारण क्षमता त्यांच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते। म्हणजे त्या हवेची बाष्पधारण क्षमता वाढते। तापमान कमी झाले तर सापेक्ष आर्द्रता वाढते। तापमान जर कमी झालं तर सापेक्ष आर्द्रता वाढते मात्र त्या हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते। बघा आता बाष्पधारण क्षमता वाढणं आणि कमी होणं यामध्ये तापमान हा घटक महत्वाचा आहे। आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की ज्यावेळेस हवेची सापेक्ष आर्द्रता जर आपण बघितलं की एखाद्या हवेची सापेक्ष आर्द्रता 100% आहे असं आपण जर म्हटलं की सापेक्ष आर्द्रता जर आपण बघितली तर ती सापेक्ष आर्द्रतेवर तापमानाचा परिणाम होतो। तापमान वाढलं की त्या ठिकाणची असणारी सापेक्ष आर्द्रता कमी होते मात्र सापेक्ष आर्द्रता जर कमी झाली तर त्या हवेची बाष्पधारण क्षमता ही वाढते की ती हवा अजून जास्त प्रमाणामध्ये बाष्प धरून ठेवू शकते। म्हणजे तिची बाष्पधारण क्षमता त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते। या उलट त्या हवेचं जर तापमान कमी झालं तर काय होणार आहे की सापेक्ष आर्द्रता वाढणार आहे आणि सापेक्ष आर्द्रता वाढली की त्या ठिकाणी ती हवा बाष्प धरून ठेवण्याची क्षमता त्या हवेची कमी झालेली आपल्याला दिसून येते। म्हणजे मित्रहो अशा पद्धतीने सापेक्ष आर्द्रतेवर तापमानाचा परिणाम होतो त्याचबरोबर बाष्पधारण क्षमतेवर देखील तापमानाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। किंवा सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर बाष्पधारण क्षमता वाढते। सापेक्ष आर्द्रता जर जास्त असेल तर बाष्पधारण क्षमता कमी होते। म्हणजे सापेक्ष आर्द्रतेवर हवेची बाष्पधारण क्षमता ही अवलंबून असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। बाष्पात बदल न करता तापमान वाढत गेल्यास सापेक्ष आर्द्रता ही कमी होते। जर आपण बाष्पात बदल केला नाही आणि फक्त तापमानात जर वाढत गेलं तर त्या ठिकाणी त्या हवेची असणारी सापेक्ष आर्द्रता ही कमी झालेली आपल्याला दिसून येते। उदाहरण जर या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं। उदाहरणार्थ की एका विशिष्ट आकारमानाची हवा आहे। या विशिष्ट आकारमानाच्या हवेचा असणारा तापमान
त्याचबरोबर त्या हवेची असणारी निरपेक्ष आर्द्रता आणि त्या हवेची असणारी सापेक्ष आर्द्रता या ठिकाणी आपण बघूया. मित्रहो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की 5°C तापमान आहे. त्या 5°C तापमानामध्ये निरपेक्ष आर्द्रता त्या हवेची, एका विशिष्ट आकारमानाच्या हवेची 5°C तापमानामध्ये निरपेक्ष म्हणजे प्रत्यक्ष त्या हवेमध्ये जी काही बाष्प आहे ते आहे 6.8 ग्राम. एवढं 5°C मध्ये 6.8 ग्राम आहे. म्हणजे या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता ही या ठिकाणी जी काही आहे ती 100% झालेली आहे. म्हणजे 5°C तापमान असेल आणि त्या हवेमध्ये जर 6.8 ग्राम बाष्प असेल तर त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता त्या हवेची 100% आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो. या ठिकाणी काय केलं आपण, तापमान वाढवलं, बाष्प तसंच ठेवलं. बाष्पाचं प्रमाण किती आहे, 6.8 ग्राम बाष्पाचं प्रमाण आहे. मात्र या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की त्याचे सापेक्ष आर्द्रता मात्र या ठिकाणी कमी झालेली आहे. तापमान वाढलं, बाष्प तेवढंच त्या हवेमध्ये ठेवलं तर त्या हवेची सापेक्ष आर्द्रता ही कमी झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुन्हा आपण तापमानामध्ये वाढ केली, त्या हवेतील असणारं बाष्पाचं प्रमाण हे सारखंच ठेवलं तर पुन्हा या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता ही आपल्याला कमी झालेली दिसून येते. पुन्हा आपण तापमान वाढवलं, 15°C 5° होता, आपण 20°C तापमानामध्ये आलेलो आहोत. मात्र इथं बाष्पाचा असणारं प्रमाण कायम ठेवलं तर त्या हवेची सापेक्ष आर्द्रता पुन्हा कमी झालेली आपल्याला दिसून येते आणि जवळपास ती 39% एवढी सापेक्ष आर्द्रता कमी झालेली आपल्याला दिसते. याचा अर्थ की जसजसं आपण तापमान वाढवत जाऊ तसतसं सापेक्ष आर्द्रता कमी होत गेलेली आपल्याला दिसते. म्हणजे तापमान वाढलं की सापेक्ष आर्द्रता कमी होते जर त्या हवेमध्ये असणारं बाष्पाचं प्रमाण जर कायम असेल तर तापमान वाढलं की त्या हवेतील सापेक्ष आर्द्रता ही कमी झालेली आपल्याला दिसून येते. मित्रहो, या सापेक्ष आर्द्रतेचं वितरण जर आपण संपूर्ण पृथ्वीवरील वातावरणाच्या अनुषंगाने जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की विषुवतीय प्रदेशामध्ये वर्षभर सापेक्ष आर्द्रता ही जास्त असते. कारण विषुवतीय प्रदेशामध्ये तापमान जास्त आहे, त्याचबरोबर बाष्पीभवनाचा वेग देखील त्या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे तापमान जरी जास्त असेल तरी बाष्पाचा पुरवठा देखील जास्त आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता ही विषुवतीय प्रदेशामध्ये अधिक असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर दोन्ही गोलार्धामध्ये 25° ते 35° अक्षवृत्ताच्या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे हा 25° ते 35° अक्षवृत्ताच्या दरम्यानच्या प्रदेशामध्ये सापेक्ष आर्द्रता ही आपल्याला कमी दिसून येते. कारण या प्रदेशामध्ये जी काही वर गेलेली हवा आहे ही वर गेलेली हवा ही 25 ते 35° अक्षवृत्ताच्या दरम्यान ती खाली येते आणि आपल्याला असं दिसतं की जसजशी ती हवा खाली येते तसतसं त्या हवेचं तापमान वाढत जातं आणि त्या हवेतील असणारी सापेक्ष आर्द्रता ही कमी होत गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर उत्तर व दक्षिण
60° अक्षरवृत्ताच्या दरम्यान सापेक्ष आर्द्रता ही सर्वात जास्त असते, कारण त्या ठिकाणी तापमान हे शीत किंवा तापमान हे कमी असलेलं आपल्याला दिसून येतं आणि तापमान कमी असेल तर आपण बघितलं की सापेक्ष आर्द्रता ही वाढते आणि तापमान कमी असल्यामुळं त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता वाढलेली आपल्याला दोन्ही गोलार्धामध्ये उत्तर आणि दक्षिण अनुषंगानं 60° अक्षरवृत्ताच्या दरम्यान अशा प्रकारची प्रक्रिया झालेली आपल्याला आढळते। त्यानंतर उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये सापेक्ष आर्द्रतेमध्ये आपल्याला फरक दिसून येतो। उन्हाळ्यामध्ये सापेक्ष आर्द्रता कमी असते, पावसाळ्यामध्ये सापेक्ष आर्द्रता, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सापेक्ष आर्द्रता ही अधिक असलेली आपल्याला दिसते, कारण या कालावधीमध्ये उन्हाळ्यामध्ये हवा ही कोरडी असते, तर पावसाळ्यामध्ये हवा बाष्पयुक्त होते, कारण पावसाळ्यामध्ये बाष्पाचा पुरवठा त्या हवेला होतो तापमान जरी जास्त असलं तरी, आणि हिवाळ्यामध्ये तर तापमानच कमी होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता जास्त असलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये सापेक्ष आर्द्रतेमध्ये फरक पडलेले आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर वाळवंटी प्रदेशामध्ये दिवसा सापेक्ष आर्द्रता फक्त 5% असते, कारण दिवसा अत्याधिक स्वरूपाचं तापमान त्या ठिकाणी आहे आणि वाळवंटी प्रदेश आहे, याचा अर्थ हवेमध्ये निरपेक्ष आर्द्रताच कमी आहे। हवेमधील असणारी निरपेक्ष आर्द्रताच कमी आहे आणि निरपेक्ष आर्द्रता म्हणजे प्रत्यक्ष बाष्पाचं प्रमाणच त्या ठिकाणी हवेमध्ये कमी असतं आणि प्रत्यक्ष बाष्पाचं प्रमाण कमी असलं तर आपण पाहतो की दिवसा त्या ठिकाणी त्या हवेची सापेक्ष आर्द्रता ही 5% येते, तर रात्रीच्या वेळी मात्र थंडी पडल्यामुळे किंवा रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी तापमान कमी झाल्यामुळे सापेक्ष आर्द्रता ही 90% वाढलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये सापेक्ष आर्द्रतेमध्ये खूप मोठी तफावत दिवसा आणि रात्री आपल्याला दिसून येते। त्यानंतर एरवी आपण दिवसभराचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की सकाळी सापेक्ष आर्द्रता जास्त, तर दुपारनंतर ही सापेक्ष आर्द्रता दिवसभराच्या कालावधीमध्ये कमी झालेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये सापेक्ष आर्द्रता ही जास्त असते, तर उन्हाळ्यामध्ये सापेक्ष आर्द्रता ही कमी असलेली आपल्याला दिसून येते। तर अशा पद्धतीने मित्रहो, ही सापेक्ष आर्द्रतेचा एकंदर भाग हा आपण आजच्या तासाला या ठिकाणी घेतलेला आहे। धन्यवाद।